तो देव येडा आहे. काय आमचा देव येडा आहे? अरे देव चतुर देव ते काय नको म्हणला ते कीर्तनात मन जाय प्रमाण. त्याचा चतुरन कशाचं काय आलं म्हणलं नेमकं तुला काय चूक कळाली देवाची? अरे एवढं मोठं आंब्याचं झाड त्याला कैरी इतकुशी आणि अंगठ्यासारखं भोपळ्याचं बुड त्याला एवढा भोपळा. अरे हा भोपळा आंब्याला लावायला पाहिजे होता आणि कैऱ्या भोपळ्याच्या याला लावायला पाहिजे होता. जाऊ दे बाबा असू दे चुकला असं एवढ्या मोठ्या गडबडीत आता एवढा मोठा बाजार आहे उकत असतंय. पुन्हा झोपलो आणि झोपल्यावर नेमका आंबा पाडाला आलेला होता. एका कैरीला असा पोपटाना असा टचका मारल्याबरोबर ते निबरटक पाड याच्या मुंबईतली हवा घेतलेलं कवळं नाक होतं गोरप्पान. त्या नाकावर विठ्ठला अण्णा जशी कैरी पडली तसंच नाकाचा गोळाना पटकन रक्तो. मला हॉस्पिटलला घे पटकन. काय झालं तुला? पायन सगळं ब्लडिंग रक्त व्हायला लागले. काय पडलं? हे आंबा पडला. म्हणलं मूर्ख देव आहे आमचा नाही का. म्हणला बाबा ते नंतर शहानिशा करू कोर्टात केस टाकू आपण पण आधी मला हॉस्पिटलमध्ये नाही. म्हणलं सांग ना आमचा देव येडा आहे का शहाणा आहे तर? अरे येडात नाही तर काय मा नाक फुटलं नालाय का. आंब्याच्या झाडाला जर भोपळा असता तर मेला असता सुमल्या. काय चतुर हो देव. त्याच्या डोक्याला कशाला डोकं लावायचं? इतकं चतुर कोण असं? एक जण म्हणला महाराज आपल्या सारखा चालू कोणीच नाही. चालू म्हणजे कळालं ना तुम्हाला? पठ्यासारखा चालू कोणीच नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं हे किती चालू असेल. आमचे इथे एक आचार्य होते डिकिनानं. आचार्य कळतो ना तुम्हाला? आता तुम्हाला लावा लागेल ना 2 तारखेला काका. ते नुकतीचे बुंदीचे लाडू किंवा मोकळी बुंदी नुकती असते ना ते झाऱ्या असतो ना ते लोखंडाचं छिद्र छिद्र मालबानीचे थोडे साहेब झाऱ्या ते आमच्या गावातून पलीकडे तिकडच्या गावाला चाललं खैरीला नदी आडवी. याला एक जण म्हणला हे संध्याकाळी चालला ते नदीत भूते. ते म्हणलं भूत काय करीत असते? आचार्य लोखंडाचा झाऱ्या आहे. याला खरंच भूत भेटलं. दृष्टांतापुरतं सांगायला दृष्टांत भूत भेटलं. भूत म्हणलाय आचारी कोणीकून खाऊ तुला डोक्याकून का पायाकून? कष्टात सुटला अण्णा. अरे बापरे म्हणलं नसतं ऐकलं असतं बरं झालं असतं. खातो भूत आपल्याला. पण आचारी भूताला म्हणलं 1 लाख ते गिरगावचं होतं ना ते जरा काही असेल ना त्याला डोक्याचा भाग. गिरगावचं भूत आचारी ते आचारी भूताला म्हणलं भूता तू कोणीकून खाय पण आपल्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. भूत म्हणला 50 प्रश्न विचार फटफट उत्तर देतो मग खातो. एकच विचारतो. त्या भूतानं असा झाऱ्या तोंडा पुढे धरला आचार्यानं. त्या झाऱ्याला छिद्र असतात ना माझ्या भाषेत सांगू का बोकाड आमची तिकडची भाषा आहे ती. जगात जर्मनी भारतात परभणीत गिरगावर गेले तिथलं मी भूते आणि तुम्ही खपक्या हातुड्या नीट होईनत त्या सोनाराच्या मुचकुनी नीट होतात रे. असा झाऱ्या धरला पुढं झाऱ्यात असतो ना त्याला असे छिद्र असतात. आचार्यानं झाऱ्या भूताच्या स्वतःच्या मधात धरला आणि झाऱ्या काढून घेतला. त्याला सांगितलं सांग मी तुला कोण्या छिद्रातून पाहिलं. भूत आचार्यानं म्हणलं पुढच्या गावाचा हेच रस्ता आहे तुझा आणि रस्ता दिसत नसेल तुला खांद्यावर नेऊन घालतो. मग नुकती तळणारा आचारी जरी इतका हुशार आहे तर याला जन्माला घालणारा पंढरपुरातला मालक किती हुशार असेल. काय माणसं उगच ताण घेते तो. हातापायाचा पिळा करते पोटाची दोरे तांबीतेत फासोळ्या पिरगाळून घेते. येडपटेच का काय तो बाप हे जगाचा कशाला नादी लागतो त्याच्या. वरदान प्राप्त करून घेतलं. दिनत्रयम निशिभयो यत्मानवानां पशूनां सजीवो निर्जीवो गेहेषु द्वारे नैवंच मृत्यू. घरात मृत्यू नाही दारात नाही रात्री नाही दिवसा नाही माणसाच्या हाताने नाही राक्षसाच्या हाताने नाही शस्त्राने नाही. सजीवम निर्जीवो नैव स्थिता. सजीवानं नाही आणि निर्जीवानही नाही. असं वरदान प्राप्त करून घेतलं. देऊन टाकलं ते वरदान. हिरण्यकश्यपूला पहिले 3 मुलं अनुल्लाद सल्लाद लल्लाद आणि 4था भक्त प्रल्हाद.
संस्काराची ताकद किती मोठी असते मी लक्षात ठेवा. याबा लेकरांना पैसे कमवून ठेवण्यापेक्षा लेकरं सुसंस्कारित करा. मानवी जीवनातली प्रापंचिक स्थितीतली सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर त्याच्या पोटी जन्माला येणारी त्याची आपत्ती येतो. ज्याच्या जीवनामध्ये मुलं सात्विक आणि सदाचारी आहेत नाना, त्याच्यासारखा थोरे साहेब जगात श्रीमंत कुठलाच कोणी नाही. फार मोठा श्रीमंत व्यक्ती तो, फार मोठा श्रीमंत. संपत्ती कमीली पण पोरानं झोपीतच अंगठा घेतला बापाचा, झोपीतच अंगठा घेतला. पुढचा म्हणला जमीन आपली. हा काय म्हणलं, मी कुठं आलो बैनामा करायला. आमच्याकडे बैनामा म्हणते, तुमच्याकडे खरेदी खत म्हणते. एकच आहे, नावात बदल असतो, अर्थात एकच आहे. नागपूरला अंगठा तपासायला नेला, याचाच भरला. पोराला म्हणला, पोराच्या बायकोला सुनाल म्हणला, सकू मी कवाचा अंगठा नाही द्यायला, कस काय अंगठा नागपूरला तपासलाय खरा कस काय. ती म्हणली, दादा तुम्ही झोपले होते तर त्याने घेतला होता. अशी संतती काय कामाची, आणि यायला पैसे कमवून बी काय फायदा आहे. आणि चांगला असल्यावर पैसे कमवायची गरजच नाही, तीच कमी. ते पैसे कमवू नका असं म्हणणार नाही, अर्थ नावाचा पुरुषार्थ, याच्या विरोधात नाही बोलायचं. सहज पैशाविषयी चरित्र निघलं म्हणून सांगतोय तुम्हाला. मला वाटतंय तुम्ही आल्यावर थोडीफार तरी शेतीवर चर्चा निघते. येते मला 1-2 वेळेस भेटायला येते, त्यांच्या घरी राहतो मी. शेतीवर चर्चा निघते. काकाकडे आल्यावर तर आमचं हमेशा शेतातच असते. मी त्याच्या घरी कमी बागातच जास्त असतो, तिकडेच आम्ही. ते बनिलीवर मी कपडे काढतो, धोत्राची लुंगी लावून बनिलीत बागात. आपल्याला लावणं होत नाही, यायचा पाहूनच आनंद मानायचा. कशाला ताण घ्यायचा आहे का नाही. अजून 8.5 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असून तो महाराष्ट्रातला बादशाह असेल. जरा शिकळ सहन करा. 69 वर्षापूर्वी काळ होता जमीनदाराचा, 35 वर्षाच्या पूर्वी काळ सुरू झाला मजुराचा, अजून 6.25 वर्ष काळ मजुराचा राहिलाय. मजूर बी आडचा कांड्यावर आले. अशा गोट्याच खेळवायले शेतकऱ्याला, गोट्याच अशा पिसुऱ्याच आणायले, पिसुऱ्याच. हो, ह्या बोटावरली त्या बोटावर पहिले थुका करायचे ना, असा पिसुऱ्याच. अजून 6.25 वर्षाच्या नंतर गिरगावचा बाळू जिवंत असेल नसेल, पण ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या भारतातला बादशाह असेल, एक लक्षात ठेवा. जरा शिक्कळ सहन करा. अजून 8.5 वर्षाच्या नंतर पुन्हा जमीनदाराचा काळ येईल. मी बोलून गेलो एके दिवशी, लाखो लोकांच्या पोळ्या करणारी मशीन भेटल तोरे साहेब. 5 लाख लोकांचं वरण तयार करणारी मशीन आणताल पैशाने विकत. लाखो लोकांचा भात तयार करायची मशीन भेटल चांडक साहेब. पण गहू, ज्वारी, बाजरी, तूर, तांदूळ तयार करायची जगात मशीनच नाही. ती मशीन आहे काळी माय. म्हणून त्या काळ्या माईवर प्रेम ठेवा. काय पड जमिनीत डुकरा करतो काय मग. ठोक्या बटईनं लागल पोटापुरतं तितकंच घरात येऊ द्या, पण सांभाळा सांभाळा सांभाळा. या महाराष्ट्राच्या मातीतला बादशाह शेतकरी राजासारखा भारतात कोणीच श्रेष्ठ नसेल. महाराष्ट्राचा देशाचा कणा आहे शेतकरी राजा. जमिनीला फार किंमत येईल. आजच्या मितीला मुंबईत जर घट बांधायचा असेल, घट नवरात्रातला, तर माती विकत घ्यावं लागती. कुठे द्यायला माती काळी. नवरात्रातला जगदंबेचा घट मांडायचा ना, माती विकत घ्यावं लागती, विकत. मी परवाला बोललो तुम्हाला, अजून 10 वर्षाला या जाग्यावर तुम्ही 100 कोटी रुपये खर्च केले तरी ही जागा रिकामी नाही. इथं बंगले होणार आहेत. तुम्हाला इथं नाही भागवत लावता येणार.
अजून पळावं लागेल पुढे. या शिमिटाईच्या डोंगराने यानं त्यानं जमीन आटायली. कुठं पेरायचीत गहू? बनलं खाता येतात का? सरकारनं कोणत्याही नोट आणू द्या ना 5,000ची बी, ती खाता येते काय? सोन्याचे पैसे छापू द्या ना, ते खाता येतात का? गहू ज्वारीच खावे लागेल. गरज नव्हती पण चला शेतकरी तुम्ही, मी शेतकरी म्हणून सांगतोय सांभाळा जमिनी. तुम्हालाही सांगतो जरा हिशोबात वापरी जा. नदीतच भजे तळायलात. गन पावडरसाठी नवऱ्याला ढेलं इकायला लावलं रोडच्या कडीचं, नुसत्या फॅरन लवलीसाठीच. हा जरा हिशोबात करी जा. मी कालच सांगितलं पती आणि पत्नी संसारूपी रथाची चाक आहेत. रथ जर कडीला व्यवस्थित जायचं असेल दोघांनाही चांगलं राहिलं पाहिजे. चला चौथा गर्भ कयाधूच्या पोटात होता. गर्भपोटात असताना इंद्राच्या कानावर एक वार्ता गेली आणि इंद्राला चाहूल मिळाली. हिरण्यकश्यपूला पहिली 3 मुलं, चौथा जन्माला आल्याच्या नंतर वरी स्वर्गावर स्वारी करणार आणि अमरपुरीचं राज्य हरण करणार. इंद्रा तुला सैरावैरा इकडे तिकडे पळावं लागेल. म्हणून इंद्राने विचार केला चौथा मुलगा जन्माला यायच्या अगोदर आपण कयाधूचं हरण करू. रात्रीच्या समयाला इंद्रानं मायावी रूप घेतलं, कयाधूच्या माझघरात गेला. राणीवास हा माझघर ही जुनी नावं येतं. त्या घरात गेला आणि पलंगावर झोपलेली कयाधू पलंगा सगट उचलून नेली. आकाश मार्गाने मधु नावाच्या अरण्यातून तो जात होता. मधु नावाच्या अरण्यातून जात असताना नारदानी वरी पाहिलं. कोण चमकते? मुकुट कोण? इंद्राच्या लक्षात आले सामान्य महाराज नाही गिरगावत, हे नारद आहे. नारद खाली उतर. नारदाने विचारलं कोण? इंद्रा मेवणी आहे का तुझी? नाही, हिरण्यकश्यपूची पत्नी, राक्षसाची पत्नी. अमरपुरीत नेतो काम काय? काही नाही म्हणे, हिला चौथा मुलगा होऊ द्यायचा नाही याच्याकरता नाही आलो. तिला मुलगा न होऊ देणं तुझ्या हातात आहे का? तिच्या पोटात गर्भ होता थोडेसे, गर्भ होता, गर्भ तिच्या पोटात. नारदानी सांगितलं इंद्रा ही वरी गेल्याच्या नंतर प्रसूत जर झाली अण्णा तर तुला तिथंच ढकलून देईन, पोरगण खुर्चीवर बसल. आता जर मारशील तर बाल हत्येचं पातक लागतं, स्त्री हत्येचं पातक लागते. आधीच इंद्राच्या पाठीमागं तोष्ट्याचा वध केला त्यावेळेला ब्रह्महत्या लागली होती. म्हणून इंद्र कितीतरी दिवस कमळाच्या देठात होता. कमळाच्या देठावर जे फुल होतं त्या फुलावर लक्ष्मी होती. इंद्रानं लक्ष्मीला बहीण मानलं होतं. ती पौर्णिमाच होती म्हणून राखी पौर्णिमेचा सण. आणि लक्ष्मीनं राजा बळीला भाऊ मानलं, ती सुद्धा पौर्णिमाच होती म्हणून राखी पौर्णिमा होती. इंद्रानं लक्ष्मीला बहीण मानलं म्हणून ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त. आणि लक्ष्मीनं राजा बळीला भाऊ मानलं आणि बळीच्या दारातला स्वतःचा मालक वॉचमन होता, भगवंताला तिथून सोडलं. याच्याकरता राखी पौर्णिमेचा सण आहे. आपल्या सणाच्या पाठीमागं तत्व आहे. हे गांजा फुक्याने लिहिलेले सण नाहीत आपले, गोट्या खेळणाऱ्यांनी लिहिलेले नाही, अधिकारी सण आहेत. आपल्या सणाच्या पाठीमागं तत्व आहे. नागपंचमीच्या दिवशी झोके का खेळतात? झोका खेळायची पद्धत आहे नागपंचमीच्या दिवशी. शास्त्र आहे आपल्या भारतीय, प्रत्येक प्रणालीत शास्त्र आहे. का झोके खेळतात? मासोत्तम मासे श्रावण मासे वद्यस्थितो यनी आषाढ मासे दूषितो भयाभर वायुर्वेव अस्थिर कुंज भयास्थिति जायो वृक्षस्तता भय जायन्ते परिपाके नायतो जया ध्वनी भयास्थिति. आषाढ मासातल्या शेवट्या 9 दिवसामध्ये दूषित प्रणालीचा वायू फिरत असतो. श्रावण मासाच्या सुरुवातीला त्याचा प्रकोप वाढत असतो. त्याचा प्रकोप वाढल्याच्या नंतर अस्थिवर अटॅक शब्द इंग्रजी नाही का, अस्थिवर प्रघात करत असतो. आणि त्या अस्थिवर प्रघात झाल्याच्या नंतर या अस्थि हलणारा जो लिक्विड असेल, जे मधलं जेल असेल, मधलं पाणी असेल, काय कॅल्शियम असेल, हे मठ्ठ होत असतं. म्हणून पंचमीच्या दिवशी झोका खेळल्याच्या नंतर अष्टांग हलत असतात. आणि अष्टांग हलत असताना या वायूवर मात करण्याची प्रणाली फक्त त्याच दिवशी असते. आणि त्या दिवशी भाजलेली पदार्थ खात नसतात, उकडलेली पदार्थ खात जावा असा नागपंचमीचा सण आहे. बऱ्याच सुंबळ्यांना याची अक्कल नाहीये.
जरा जोरात 4-2 पुस्तकं शिकलेले म्हणले काही लोक लिहित असतील. बापाची जागिरी आहे का नालाय का तुझ्या? लोकांना काही लिहायला शास्त्र आहे त्याच्या पाठी. सण आपले तात्विक असतात. सांगितलं नारदा इंद्रा हे तुला करता येणार नाही. इंद्रानं सांगितलं मी नेऊन घालतो घरी. बाईला हुशार होती. त्या बाईने विचार केला माझ्या मालकाला जाग आली, मला माझ घरात पाहिला असेल पलंग दिसत नाही, तुम्ही हरण केले. आता जर मला नेऊन घातलं तर माझे मालक म्हणतील इंद्रासोबत गेलतीस, आता घरात येऊ देणार नाही, मला मारतील. मी मरायला भिणार नाही, पण माझ्या पोटात जो बालक आहे तो निष्पाप आहे, त्यानं आतापर्यंत काही पाप केले नाही. हे मारल्याचं पातक मलाही लागेल तुम्हालाही लागेल. मग नारदा तुम्ही जर अडवलं नसतं तर मी वरे गेले असते, पण तुम्ही अडवल्यामुळं मला हे नेत नाहीत, मला नवऱ्याकडे जाता येत नाही, मी करायचं काय? नारदानं सांगितलं संन्याशान बाई कशी सांभाळा? म्हणले माय म्हणून सांभाळा, बहीण म्हणून सांभाळा, लेक म्हणून सांभाळा. आणि मधु नावाच्या अरण्यात कयाधू नारदानं सांभाळली, आश्रम केला आणि त्या आश्रमावर कयाधूचं वास्तव्य. आता नारद काय ते तुमच्या आमच्यासारखे थोडेच होते दुसऱ्याच्या कुडाच्या तुराट्या मोडणार. ते काय रिकामी थोडी बसत होते. आणले द्राक्षे खाय, आणले टरबूज खाय, आणले विठ्ठला अन्नानं खरबूज तेच खाय. नारदानं 9विधा भक्तीचं सूत्र लिहिलं आणि 9विधा भक्ती सूत्र ग्रंथ मधु नावाच्या अरण्यात लिहिला रघुनाथ बाबा. आणि हा ग्रंथ कयाधून ऐकिला आणि कयाधून ऐकत असताना तिच्या पोटात गर्भ होता. हे झाले गर्भसंस्कार बनकरांना. हो, 4 लोक पोटात शिकले. त्या दिवशी तुम्हाला अभिमन्यू सांगितलं. अष्टवक्र नावाचा एक पुत्र होता. त्याचे वडील फार विद्वान होते. बंदीच्या प्रश्नातून लाखो महाराज जर कोणी सोडले असतील तर अष्टवक्रांनी सोडले. अष्टवक्रांच्या वडिलाचं नाव होतं कहुळ महर्षी. उत्तर बुवा लक्षात ठेवा. विठ्ठलांना भागवत सांगतेत बरं उतरेश्वर बुवा. गाथ्यातले प्रमाण लय पाठ आहेत. हो, मी एरंड बागलात घेत नाही. मला ऊस संगट व्हायचा आवडे. हरकळ बखावून असायला ते गायनातला बादशाह आहे आमची हरकळ बुवा. हे पान कसं भागवतात पकवात. तुम्ही याच्या आधी नसन कधी पाहिला नाही का? तबले पाहिले असतील. हा, भागवत हुशार माणूस कॅमेऱ्याच्या पुढे बसला. नावच मोहन. पुन्हा स्पीकरवाल्यानं चांगला आवाज द्यावा म्हणून खेटूनच स्पीकरवाल्याच्या या दोघांची काशीन महित नरसिंग. कहुळ महर्षींचा पुत्र. ते वेदाध्ययन करायचे. आणि एके दिवशी संध्याकाळी जेवण झालं. वेदाचारूच्या पाठ नामनेन तो नामना भयोस्थितो यज्जायतेन कृतु कृतु भवास्थिता यज्जायतेन जज्ञिरे सुदकाला प्रविष्टतो चंदाम छंदन परिभय जातो जास्वतीरा नीलो भया भय परिपाके हृदो भया भय जायन्ति वृष्णिर्नदिपति सकल सुधा मगदं भय भय जायन्ति. अशा ऋचा म्हणत असताना भेदाम परियो परियाम भेदो नैवं छिन्नन मिन्मख जायो इन्मख जायो परीतो भेदा. असं म्हणल्याबरोबर आतून आवाज आला परीनो भेदा नैवं ममं भेदाम परियो. कालच्या भागवतात मी वेगळं सांगितलं. मला रुच्या पाठ आहेत मग मी सांगेल काय सांगायचं ते. पुन्हा तुम्ही म्हणताल तिथलं युट्यूबला वेगळंच ऐकलं आणि इथलं वेगळं. हा, बोट घालायची नाही. कहुळ महर्षीने विचार केला माझी चूक काढली कोणी? शिवाजी काका. बायको म्हणली मी काहीच बोलत नाही, मी नुसतं ऐकायला लागले. हे पोटातलं बोलायलंय. थोरे साहेब
कहुळ महर्षीनं विचार करायला पाहिजे होता. आपल्या बायकोच्या पोटातलं बालक आपली चूक काढते त्याअर्थी आपला मुलगा किती विद्वान आहे. पण म्हाताऱ्याला राग आला आणि म्हाताऱ्यानं शाप दिला. माईच्या पोटात हेच तो बापाची चूक काढायलास तू 8 जाग्यावर वाकडा होशील. ते पोरग जन्माला आल्यावर 8 जाग्यावर वाकडं झालं. नाव ठेवलं अष्टवक्र. 71 प्रश्न आहेत महाभारतामध्ये आणि बंदीचे प्रश्न वेगळे. त्यांनी महाराज बोलवायचे. जगात हे आवडत नाही असा माणूसच नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. एवढे पैसे देतो या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही दिलं तर बंदीत. लाखो महाराज बंदीत. आणि कालांतराने एके दिवशी हा अष्टवक्र वाकलेला रांगत रांगत चालता येत नव्हतं ना गेले. तो अष्टवक्र रस्त्याने चलत असताना गुमास्त्यानं पाहिलं तर अष्टवक्राला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. तर गुमास्त्याने प्रधानाला सांगितलं आणि प्रधानाने राजाला सांगितलं, राजे साहेब 8 जाग्यावर वाकलेला एक व्यक्ती आपल्या नगरीत यायलाय. तुबे महाराज. आणि त्याच्या डोक्यावर सूर्यानं छत्र धरलं. राजाने उचलून नेला. ह्योच प्रश्न विचारणारा कोण आपण? मी अष्टवक्र आहे. काय देऊ? काहीच देऊ नका. जे महाराज बंदी शाळेत टाकलेत हे मोकळे करा. तर राजा म्हणला, महाराज ह्या अशा गप्पा हाणू नका. आपल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि मग महाराज बंदीतून सुटतील. विचार काय विचारायचे तर. राजाने प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं शेवटचं अक्षर पडतंय की उत्तर. नामनेन मुग्धा मुग्धे तो नामने. खटकन उत्तर. काय विषय नाही. खडाखट उत्तर दिले. गुमास्त्याला सांगितलं बंदीशाळेचं किलूक तोडा, महाराज मुक्त करा. उघड किलूक. महाराज मुक्त केले. राजा दारात उभा होता. आम्हाला कोणाच्या आज्ञेहून सोडे? महाराजाने विचार केला, इतक्या वर्ष आपण बंदीत बसलोत पण या साधूनं आपल्याला सोडे. या साधूचं दर्शन घेऊ द्या. पण त्या अष्टवक्र नावाच्या साधूनं विठ्ठल अण्णा असा शब्द वापरला, पाया पडू देतो पण नाव सांग जा. पाया पडू देतो, नाव सांग जा. नाव ऐकायचं आणि पाया पडू द्यायचं. एका व्यक्तीचं नाव ऐकलं, पाया पडू दिलं. त्या व्यक्तीची पत्नी मागं होती. नाव काय? आमकं नाव. उंच आसनावर बसेल तर आसनावर उडी टाकली. त्या बाईचे पाय धरले. सगळे महाराज बघू लागले. आपल्याला सगळ्याला पाय पडू दिलं. ह्या बाईच्या नवऱ्याला पाय पडू दिलं पण ह्या बाईला नाही पाय पडू दिलं. बाई कोण असेल? अष्टवक्राची आई होती. आई होती. मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तर माईपेक्षा मोठा होऊ शकत नाही. बापापेक्षा मोठा होत असतो पण माईपेक्षा मोठा होत नाही. काय शास्त्र आहे. त्यावेळेला कहुळ महर्षींना लक्षात आलं, काय लेकरू आहे आपलं. आईच्या पोटात शिकलेला मुलगा. म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार करत असतात. मी बोलून गेलो एके दिवशी, गरोदर स्त्रीनं चांगलं वाचा, चांगलं ऐका. ह्या टीव्हीवर घाणेरडी गाणी पाहू नका पोटात बालक असल्याच्या नंतर. सुविधा काळ घोडे चांगल्या मालिका आहेत. महाभारत आहे, रामायण आहे, प्रवचन आहेत, कीर्तन आहेत, व्याख्यान आहेत. ऐकत जा. नऊ मास पूर्ण होत आले. आईच्या पोट प्रल्हादी बिंबला उद्धवाला आधला कृष्णदाता. 4 लोक आईच्या पोटात शिकले. त्याच्यापैकी हा एक. कैद हुशार होती. कैदोनं सांगितलं, स्वामी म्हणजे नारदांना, मला बाळांतपणासाठी एखादी स्त्री असावा. देवयक्ष गंधर्वाची आजी आणली. नारदानं देवयक्ष नावाचा गंधर्व, हा नारदावर अतूट प्रेम करणारा गंधर्व होता. या गंधर्वाची आजी बाळांतपण करण्यासाठी खाली आणली.
बाळांत पण झालं दिव्य, असा बालक जन्माला आला. बालक जन्माला आल्याच्या नंतर आता त्याचं नाव काय ठेवायचं? 12 दिवस संपले. नारदासारख्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाच्या मांडीवर कयादून आपलं बालक दिलं आणि नारदाने ते असं बालक पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्याच्या जिभेचा शेंडा हलत होता. परा पश्यंती मध्यमा वैखरी. 4 वाण्या आहेत माणसाला. परा नावाच्या वाणीनं भगवंताचं चिंतन करीत होता. नाम प्रल्हाद ठेवी रे, नाम प्रल्हाद ठेविले. पराविया वाणी घोकितसे नाम, पराविया वाणी घोकितसे नाम. परा नावाच्या वाणीनं भगवंताचं चिंतन करीत होता म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. परीक्षिती नाव का ठेवलं तुम्ही ऐकलं त्या दिवशी? प्रल्हाद नाव याच्या करता आनंद. म्हातारीनं सांगितलं येऊ मी, या. मला शास्त्राधार सापडला नाही, मला वेदाधार सापडला नाही, मला पुराणाधार सापडला नाही, पण एका चांगल्या मी मानणाऱ्या 6 लोकांपैकी एकाचं वाक्य सांगतो. आकाशामध्ये आपल्या लहानपणी 4 चांदण्या, म्हणजे बाजेचे खाटेचे 4 माचवे आणि त्याच्या बाजूला एक चांदणी, झोपलेल्या माथारीचं डोकं, तिथे एक चांदणी, माथारीचं द्रव्याचं गठुडं आणि पलीकडून 3 चांदण्या. हे चोर आले असे आपले आजोबा पंजोबा म्हणायचे. ते माथारीचं खाटलं, ते माथारीचं खाटलं. थोरे साहेब असं म्हणायचे बरं त्या काळात. तर ही जी बाज होती का, ज्या बाजेवर प्रल्हादाला पोटात घेऊन ज्या बाजेवर एका साधूला जन्म देणारी आई पतिव्रता झोपली, तिच्या स्पर्शाने पुनीत झालेली बाज देवयक्ष नावाच्या गंधर्वाच्या आजीला गंधर्व लोकात ती बाज आहे. म्हणून माथारीचं खाटलं म्हणतात. वाक्य नीट ऐका. मला शास्त्राधार पुराणाधार वेदाधार सापडलेला नाही. चांगल्या माणसांचं वाक्य. माना न माना, मी मानतो. माझा विश्वास त्या व्यक्तीवर आहे. कयादूला सांगितलं, आईसाहेब चला मी नेऊन घालतो. कयादूच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं देवर्षी मालक मारतील. नाही मारित, मी साधू आहे. निष्ठेनं भजन करणाऱ्या लोकांवर प्रत्येकाचा विश्वास आहे. शिवाजी काका मालपाणी शेठच्या घरी राहत असताना माझ्यापेक्षा कमी वयाचे 7-8च माणसं तिथं आले असतील. बाकी सगळे माझ्यापेक्षा जास्त वयाचेच मला भेटायला आले. पण जो बी भेटायला आला तो माझ्या पाया पडला. ही ताकद कशाची माहिती? फक्त भजनाची. नारद भजन करत होते म्हणून राक्षसाच्या घरी पण किंमत होती. नारद तिथं गेल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने प्रणाम केला. कोण? कयादू. ध्यान घेऊ नका. नेत होता इंद्र, पण मी अडवली माझ्या आश्रमावर. विश्वास आहे. हिरण्यकश्यपूने नारदाच्या विश्वासावर पत्नी घरात घेतली. भानगड अशी झाली. आईच्या पोटात असताना 9विधा भक्तीचं सूत्र शिकलेला प्रल्हाद उपजताच नारायण नारायण लागला. आणि त्याच्या वडिलाला भजन आवडत नाही. वडील पाकिस्तानी, पोरग हिंदुस्थानी. ही सगळी अडचणच झाली. नाव घेऊन दि देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. दौंडी पिटवली. कोणी जर भजन केलं तर खबरदार, फासाव देईन, सुलाव देईन, पाण्यात टाकीन, कडेलोट करीन. ऐकलं प्रल्हाद. शाळेत घातला. श्लोक काढून ठेवा. बर ठीक आहे. शिकवायला षण्ण आणि अमर्क नावाचे 2 शिक्षक होते. हे ऊर्जस्वतीचे मुलं होते. त्यांच्या आईचं नाव होतं ऊर्जस्वती. मुलीचं नाव ऊर्जस्वती ठेवीत जा. हो. एखाद्याला ह्या 15 दिवसात जर नाच झाली,
ह्या 15 दिवसात, तर तिचं नाव हरिप्रिया ठेवा. फार मोठी ताकद असते नावामध्ये. अहो नावावर जग चाललंय. नावावरच जग चाललंय. सगळ्यांची नाव पाठ नाहीत मला. क्विंटलभर साखर सांगितली, पैसे नाही. कोण पाठीलं? बनकर अण्णांना. घेऊन जा. कोण पाठीलं? विठ्ठल अण्णांना. कोण पाठीलं? डिके नानांना. कोण पाठीलं? चांडक शेठ. कोण पाठीलं? मालपाणी शेठ. कोण पाठीलं? थोरे साहेबांनी. 20 क्विंटल नाही. कोणी पाठीलं? ते ते खरड छाटणी करतून ते राजसाहेब त्यानं. हा का पैसे देईन? यायचे नाव ऐकलं. आता उद्या 2 तारखेचा किराणा शिवाजी काका तुमचा. हा दळबी जाऊ द्या ना. लासलगावमधला आणि इंचूरमधला दुकानदार देईल ना त्याला. तुम्हाला जायची काय गरज आहे? शिवाजी काकाने बाई चिठ्ठी पाठवली. थोरे साहेब कशावर चाललंय जग? नावावर. नावावर आहे. नावाला किंमत आहे. मला 3.25 एकर जमीन होती. तशी 14.25 एकर होती. मी बंधूला फ्रीमध्ये देऊन टाकली. गुंठा नाही घेतला. वडिलोपार्जित चट देऊन टाकली त्याला. मालकान मला लय मोठं दिलं ना. त्याच्यात बळावं इतकं इचकितं तुमच्या पुढं. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर. पावणे 3 एकर जमीन घेतली. एक जणाला वाहल दिली. आमच्या शेतात आऊत नेलं. वखर म्हणतात का आऊत तुमच्याकडे? वखर. वखर वखर नेलं. वखराचं जानुळं तुटलं. जानुळं कळतं का? उतर बुवा तुम्हाला. पण तुम्हाला कळतं का जानुळं? इमानदारीने हा कळतंय ना. आवताला किती भोकाड. या बा वक्त्याच्या पुढं घागरीवाल्याच्या जवळ बसायचंच नाही. वक्त्याच्या पुढं बोललो काही बोललं की ते तिसरंच काढीते. आणि घागरीवाली पशी बसले की ती पाणी ओतू देऊ देऊच बेजार. जानुळं तुटलं. 4च वाकानं राहिले. तास राहिले पळाटीच्या कापसाची. मला फोन आला म्हणे महाराज काय हो तुमच्या रानात ते जरा दगड लागला जानुळच मोड. म्हणजे 5 अडकवायचे असतील ना खालून 2 जानुळे. जानुळं, फावंड, रोमणं, दांडी, येठण. येठणं 2. अर्ध्यात एक असा मणी असतोय. मण्याच्या पुढच्या येठणाला काय म्हणतात आणि मागच्याला काय म्हणतात? काय झालं मोहन बुवा? सांग का काय म्हणतात मागच्याला? तर ह्या पुढे येत नाही तर सांगितलं असतं. मागच्या येठणाला नाव जरा खराब आहे. ऐकायला जरा बेकार वाटते. ते म्हणत नाहीत. चला असू दे जाऊ द्या. माणसाला ऐकायचं असेल तर मग भागवत सुटल्या सांगतो. ह्या ऐकायला बरं वाटतं आणि पुन्हा म्हणते मेल्याला इचकी तुम्हा म्हणून इतकं बोलायची काय गरज आहे असं म्हणते पुन्हा. जानुळं तुटलं. अण्णा गड्याचा फोन आला. अरे म्हणलं शेजारी अण्णासाहेबाची जमीन आहे. 150 एकर जमीन त्या माणसाला. त्याला आऊत मागणं. आता ते माणूस असला होता त्याच्या ऊसाकडे कोणी नुसतं पाहिलं तर ऊसानंच हानीत होता. आऊत देतोय तू. ते बोल हे काय 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 चलो इकडं. ते म्हणलं ऐकाय की का काय नाही भागवत सांगायला का? होय बरं होय. ते म्हणलं ते बोलू दे नो म्हातार. म्हणलं तू त्याच्या गड्याकडे जाय आणि गड्याला म्हण बाळू महाराजांनी माणूस पाठीलाय. गडी गेला म्हणजे बाळू महाराजांना बरोबर बरं कोण हे? ऐ तो मोगाच बॉम्ब लायचं ना. ते पाहस म्हातार म्हणायचं गिनायचं काय नाही. भाषाच कडक ना आमची गडी. काय काम आहे? काय 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 नाही. हे तुमच्या शेजारी नाही का ती 3.25 एकर बाळू महाराजाची जमीन आणि पाटाभर पाळी घालायची राहिली. वखराचं जानुळं मोड. बरं 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 मग तुमचं वखर द्या ना. येडपटेच खरे. आमचं वखर तू या बायलावर जमतं का? आता यायचं वखर उच बायलावर भरलेलं
शेवकरळ होत असतं ना, लय गाड्याला शेवकरळ कळणं आणि 12 महिन्याचे पैसे नगदीच, काशीच मालकाची काशीच. आणि पुन्हा काही म्हणल्यावर संपलं पैसे, पुन्हा पाडो आल्यावर देईन. हो, हिसाब झाल्यावर पाहू म्हणले. यानंच शेतकरी कदरले. पण पुन्हा एकदा सांगतो, 8च वर्ष दमधारा. हो, राजा असताल राजा. बर, मग एक काम कर, तुझे बैल आहेत बुटे, आमचे बैल आहेत उच. आमचा आऊत तू ह्या बैलावर शेवकरळ होईल. त्याच्यापेक्षा बैल आमचीच नाही, आऊत आमचंच नाही, येठण पास आमचीच नाही. हे म्हणलं तुमच्या बैलाला मका लागते, आमचीच कापून नाही. आणि यानं 2 वाघारी पाळलेल्या होत्या, 60भर मका नेली बैलाच्या निमित्तानं. हप्ताभर याच्या वाघारीला मका तिथलीच. हो, कोणाच्या नावावर आऊत भेटलं? जो गिरगावचा बाळ्या देवाचं नाव घेतो तर त्याच्या नावावर आऊत बैला सगट भेटते. ही माझ्या नावात इतकी ताकद येते, ह्या मालकाच्या नावात किती ताकद असेल? नाव चांगलं वागलं पाहिजे नावानं, फार ज्ञातीपणे नाव. हो, ऊर्जस्वतीचे पुत्र शुक्राचार्यांची मुलं शंडामर्क शाळेत घातले. हे काय मिळ नाही, मास्तरायलाच भजने केलं. हे प्रल्हाद इतका असा भक्तीनं मर्मज्ञ झाला, भक्तीचं करंट इतकं होतं. मास्तरानं कान पिळल्याबरोबरच कानातून हातात करण, हातातून हृदयात करण, आणि मास्तरच म्हणू लागले, नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. वाटेल ते प्रयत्न केलं, जमत नाही. राग आला. प्रल्हादाला मारण्यासाठी वेगात सांगतो, वेळ संपत आलाय, 9:30 वाजलेत. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूनी बरीच प्रयोग केली. मतांध हत्तीला मध्य पाजलं, पायाखाली थोडवलं, काय नाही. उकळत्या तेलात टाकलं, काहीच नाही. उंच कड्यावरून फेकलं, काहीच नाही. वाटेल ते प्रयत्न केले. देव सखा जरी जग घे कृपा करी. देव सखा असल्यावर काय त्याला? मग बेचैन झाला तो, बेचैन. त्याच्याकडे एक पाहुणी आली. त्या पाहुणीचं नाव होतं शुभिका. हिनं सांगितलं, तुम्ही राजन खराब कस काय झालात? सगळं चांगलंय, पोट्ट खराब आहे म्हणे. इतकं चांगलंय म्हणे, माझ्या राज्यातलं कुत्र सुद्धा मला बघून अशी शेपूट हालीत नाही, अशी हालीत आहे. म्हणजे कुत्र सुद्धा मला आडवं जात अशी शेपूट हालीत आहे, अशी अशी हालीत नाही. इतकं वचप आहे म्हणलं माझी राज्यावर, पण पोट्ट खराब आहे. ते म्हणले मारा ना. मग ते म्हणलं लय प्रयत्न केला पण मरतच नाही. मी मारते म्हणजे. धुरुडा नावाचा सण तुमच्याकडे असेल ना? ना धुरुडा आहे सर, धुलिवंदन. धुरुडाच, अरे काय नाही काय नाही, धुरुडाच. मी काय गांजा ओढून आलोय, माझ्या गोळ्या संपल्या. मी म्हणतो तेच खरं. अहो धुलिवंदन कशाला म्हणायचं? लागी लगन, अरे तो रंग लागावा, त्या नादात मग्न व्हावं, ते धुलिवंदन. हे धुलिवंदन कुठं पळलेली, कुठं बोंबलत फिरायली. धुरुडा सण, धुलिवंदन सण आपला नाहीये, लक्षात ठेवा. धुलिवंदन हा सण विप्रचिती नावाच्या राक्षसाचा आहे, आपला नाहीये. नाहीये सण आपला, आपण बोकंडीवर घेतलाय.
तो सण आपला नाहीये सानपजी.